या विभागाचे आमदार माननीय प्रकाश आबिटकर साहेब या ठिकाणी आपल्या उपस्थितांना संबोधित करतील। आमदार प्रकाश आबिटकर। श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचाराच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे या पॅनेलचे नेते, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, या तालुक्याचे सुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे या जिल्ह्याचे नेते खासदार धनंजय महाडिक साहेब, आम्हा सर्वांचे लोकलाडके नेतृत्व, या पॅनेलचे नेते आपण आदरणीय खासदार संजयदादा मंडलिक साहेब, अत्यंत अभ्यासपूर्ण अशा पद्धतीच्या मांडणीनं शाहू ग्रुप नव्हे तर संपूर्ण कारखानदाराला सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करू शकतील अशा पद्धतीचं नवीन युवक नेतृत्व आदरणीय राजे समरजित सिंग घाडगे साहेब, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जाधव गुरुजी, या पॅनेलचे नेते, या पॅनेलचे प्रमुख कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय एवाय पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय विठ्ठलरावजी खोराटे साहेब, आदरणीय BS अण्णा देसाई, आदरणीय अभिजित तायचेटे साहेब, आदरणीय देवराज बारदेसकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय दत्ताजीराव उगले साहेब, आदरणीय सुरेशरावजी देसाई, सन्माननीय युवराजजी वारके, मदनरावजी देसाई, अर्जुनराव आबिटकर, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य मान्यवर, आदरणीय RG पाटील साहेब, सनगर साहेब, सगळेच, सर्जेरावजी देसाई तात्या, सन्माननीय TS देसाई साहेब, सन्माननीय लहूजी जरग, विलासरावजी बेलेकर, दौलतरावजी जाधव सर, निवासरावजी देसाई, नेताजीराव पाटील, अतुलरावजी नलवडे, पाठिंबा देऊन आम्हा सर्वांना ताकद देणारे कारखान्याचे माजी संचालक विलासरावजी झोरे, नंदकुमार ढेंगे साहेब, वीरेंद्रजी देसाई, सन्मान्य विनायक परुळेकर, नाथाजीराव पाटील, अलकेश कांदळकर, बाजीराव गोदडे, केशव काका, सगळेच मान्यवर, नावं घ्यावीत तेवढी कमी असे सगळे, विलासरावजी प्रभावळे, जयवंतरावजी चोरगे, सन्मान्य मारुती पाटील तात्या दुकानदार, आमचे तात्याजी जनके देसाई साहेब, संदीपरावजी वरंडेकर, संग्रामसिंह सावंत, बाळासाहेब बुवा, सगळेच, कल्याणरावजी निकम साहेब, नावं घ्यावीत तेवढी व्यासपीठावरची सगळी माणसं, अरुणराव, सर्जेराव, दीपकराव, विद्याधर, सगळेच, त्याच्याही पेक्षा ताकदीची शक्तीची आणि ज्यांच्या जीवावरती आम्ही सगळेजण ही निवडणूक यशस्वी करणार आहोत ते सगळेच्या सगळे प्रचंड जनसमुदायानं उपस्थित असणारे भुदरगडवासी, प्रचाराच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं आपण जमलोय। 3 प्रश्नांवरती बाळासाहेब ही निवडणूक आपण चालू केली आणि 3 मुद्द्यांवरती आज प्रचार संपेपर्यंत सुद्धा सन्मान्य KP पाटील साहेबांनी उत्तर दिलं नाही। 96 कोटी कोजनला फायदा झाल्यानंतर 96 कोटीचा तोटा झाला। या कारखान्याचे पैसे ज्या पद्धतीनं तुम्ही हडपले त्याचं उत्तर द्या असं आम्ही म्हणत होतो। त्याला उत्तर देताना ते एवढंच म्हणायचे, असं कधी असतंय काय 110 कोटीचा कारखाना आणि त्यानं त्या 96 कोटी कसं काय मारता येतील। साहेब आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो की कोजनचा नफा दरवर्षी जो झाला तो 10 कोटी, 20 कोटी, 25 कोटी, 15 कोटी अशा पद्धतीनं आपल्या काळामध्ये 5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं 96 कोटी रुपयाचा एकूण नफा झाला तेवढाच तंतोतंत मटक्याच्या आकड्यासारखा तुम्ही जो काय 96 कोटी तोटा दाखवला आणि कारखान्याचं जे काय प्रचंड सभासदांचं नुकसान केलं त्याचं उत्तर द्या अशा पद्धतीची मागणी आम्ही करत होतो। त्याला उदाहरणासहित आम्ही सांगत होतो। उदाहरण काय होतं, प्रशासक अरुण काकडेने ज्या पद्धतीने टना पाठीमागे 305 रुपये आणि त्यानंतर सगळेच्या सगळे कामगारांचे पगार, बोनस, अमुक तमुक सगळ्याच्या सगळं दिलं, त्याच प्रशासकांच्या बॉडीमधले 3 लोक आमचे उमेदवार आहेत, आदरणीय खोराटे साहेब, आदरणीय रणजितदादा पाटील मुरगुडकर आणि सन्माननीय नाथाजीराव पाटील साहेब। आमचं म्हणणं होतं की प्रशासकाला जमतंय तर तुम्ही 96 कोटीचा तोटा करून सभासदांचं जे काय तोटा केला, सभासदांचे पैसे लाटले, त्याच्याबद्दल उत्तर द्या। आजपर्यंत त्यांनी त्याच्याबद्दल उत्तर दिलं नाही। टेस्ट ऑडिटच्या मुद्द्यावरती सुद्धा तीच परिस्थिती आहे, ऊस विकास कार्यक्रमाच्या बद्दल सुद्धा तीच परिस्थिती आहे। आमच्या 25% लोकांचा 75% लोकांचा ऊसच गेला नाही, फक्त पिट्टी साखरेचे मानकरी म्हणजे आमचे सगळे सभासद आहेत। अशा पद्धतीची जी काही एकूण भावना तयार झाली त्या सगळ्याचं उत्तर आपण सगळेजण मांडत होतो, मागत होतो, परंतु कालपर्यंत निवडणुकीची शेवटची सभा गारगोटीमध्ये झाली, पण त्या गारगोटीच्या सभेमध्ये सुद्धा त्यांना हे काही सांगता आलं नाही। या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी सुरुवात केली आदरणीय जाधव गुरुजींच्या नेतृत्वाखाली
त्यावेळी आम्ही सगळेजण एवढंच म्हणत होतो की फक्त या कारखान्याच्या सभासदांच्या हितासाठी तुम्ही काय केलं एवढं सांगा. लई भारीची टिमकी वाजवण्यापेक्षा वास्तविकता बांधा, ऑडिट रिपोर्ट बघा आणि तुमचं उत्तर द्या. आजपर्यंत त्यांना उत्तर देता आलं नाही. इथंच त्यांचा पराभव झालेला आहे आणि तोच पराभव उद्याच्या संपूर्ण कामामध्ये आपण सगळेजण करूया अशा पद्धतीची विनंती करतो. कारण म्हणजे हे सगळे 3 प्रश्न जे आहेत ते आमच्या सगळ्यांशी निगडीत आहेत. सभासदांच्या मुलांची चिठ्ठीवरच्या पोरांचं जे काय हाल झालंय. आज मी आपल्याला मुद्दाम आणखीन एक किस्सा सांगू इच्छितो. 2005ला A.Y. पाटील साहेब सगळी सत्ता 1999ला सत्ता गेली. आदरणीय दिनकररावजी जाधव साहेब आणि उगले साहेब आपण सगळेजण बाबासाहेब इंदुराव पाटील साहेब सत्तेवर आला आणि KP पाटील साहेबांची सत्ता गेल्यानंतर आमच्याच पिताजींना सांगितलं की तुम्ही कोर्टात जावा. कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्याकडे चिठ्ठीवरच्या पोरांची सगळी लिस्ट तयार करून दिली आणि 1 लाख रुपये आपल्याकडचे दिले आणि आपल्याकडनं ती लढाई करायला चालू केली. आता आमचे पिताजी म्हणजे कॉम्रेड, ते कॉम्रेड गोविंदराव पानसरे म्हणजे कॉम्रेड. 1 लाख रुपये KP पाटलांनी स्वतःच्या खिशातले दिले आणि ज्या पद्धतीने त्या 200-400 चिठ्ठीवरच्या पोरांना तुम्ही परमनंट झालं पाहिजे म्हणून सांगितलं. गोविंदराव पानसरेंची सगळीच्या सगळी टीम आणि त्यांच्याबरोबर हे सगळे कामगार संघटनेचे लोक, चिठ्ठीवरची सगळी मुलं अतिशय आशेनं 5 वर्ष अतिशय ताकदीनं शक्तीने एका बाजूला कोर्टातली लढाई करत होते आणि KP पाटलांची सत्ता यायची वाट बघत होते. 2005ला सत्तांतर झालं ज्याचा संदर्भ सातत्यानं आम्ही देतो. एका बाजूला राजेसाहेबांनी, दुसऱ्या बाजूला आदरणीय मंडलिक साहेबांनी, स्वर्गीय मंडलिक साहेबांनी ज्या पद्धतीने भूमिका घेतली. सत्ता आल्यानंतर परत आमच्या पिताजींना वाटलं आता आपली सत्ता आली त्यामुळे आता कोर्टात जायची गरज नाही, KP साहेब आपल्या लोकांना द्याय देतील. ते गेले आणि ते म्हणाले साहेब आता आमची सत्ता आली, हे चिठ्ठीवरच्या पोरांना जे का कोर्टात पाठवलं होतं आता तुम्ही आमच्याकडे घ्यायला पाहिजे. ते म्हटले असं कधी असतं भाई, हे असं होत नसते कारखान्यात, असं काय होत नाही. म्हटलं साहेब तुम्हीच 1 लाख रुपये तुम्ही आम्हाला पाठवलं होतं. 5 वर्ष आम्ही कोर्टात लढाई करतोय. आयुष्यभर या बिद्री कारखान्याच्या चिठ्ठीवरच्या पोरांची फसवणूक करणारे जर कोण असेल तर फक्त आणि फक्त KP पाटील आहेत. आपल्या स्वतःच्या राजकारणासाठी सगळ्यांना वापरून घ्यायचं, राजकारणातल्या लोकांना वापरून घ्यायचं, तरुणांना बेरोजगार करायचं आणि तरी सुद्धा मी लई भारी म्हणायचं. या सगळ्या कामाचा पर्दाफाश करण्यासाठी गेल्या 15 दिवसांमध्ये, महिन्याभरामध्ये, वर्षभरामध्ये आम्ही आदरणीय जाधव गुरूंच्या नेतृत्वाखाली जी काही लढाई केली त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर KP पाटील साहेबांनी काहीच दिलं नाही. आणि काल इथं आले, सभा चांगली घेतली त्याच्याबद्दल अभिनंदन, त्यांनी केलेल्या प्रचाराबद्दल त्यांचं अभिनंदन. पण अभिनंदन करता करता अलीकडच्या काळामध्ये त्यांची अशी अवस्था झाली की KP साहेबांची अवस्था अशी आहे की एखादं शाळेतलं पोरगा असते काय करते की आपल्याला कोण समोरचं ऐकत नसले की आपल्या आईबाबाला घेऊन येते. त्यांचा आईबाबा म्हणजे कोणतर मुश्रीफ साहेब. आयुष्यभर मुश्रीफाची शेपूट धरण्याच्या पलीकडे या माणसानं काहीच केलं नाही. आता अशा या मुश्रीफ साहेबाला मी कधीच ऐकलो नाही. मुश्रीफ साहेबाच्या, आता ते शब्द नकोत वापरायला, पण मुश्रीफ साहेबाच्या पलीकडे जाऊन आम्ही आमची हिंमत उभा केली आणि आम्ही तुमच्या ताकदीवरती 2 वेळा विधानसभेवर गेलो. आता मुश्रीफ साहेबांचं थकलं, कालपासून एक भाड्यानं देऊन आणलाय. अहो तुम्ही तुमचं काम मांडा, आमचे मुद्दे खोडून टाका, तुमचं योग्य आहे तर काळजी करू नका. असे जसं आता अलीकडं भाड्यानं मंडप मिळतोय, भाड्यानं खुर्च्या मिळतात, तसं या जिल्ह्यामध्ये आता अलीकडं भाड्यानं देऊन मिळालेला. याचा काय संबंध, काय देणं काय घेणं? अशा पद्धतीच्या लोकांच्या जोरावर तुम्ही जर काही निवडणूक जिंकायचा प्रयत्न करत असाल तर हे 55,000 सभासद तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही आमचे सगळ्यांची फसवणूक केली, तुम्ही ज्या पद्धतीने विश्वासघात केला, आमचे पैसे लुटले. या कारखान्याच्या प्रत्येक सभासदाला प्रचंड मनस्ताप दिल्यानंतर सुद्धा 25 वर्ष तुम्ही या सत्तेवरती आहात, पण 25 वर्षानंतर सुद्धा पलीकडच्या बाजूला फराळे झाला, इकडे तांबाडे झाला, त्याच मुश्रीफ साहेबांचा 8,000 क्रशिंगचा कारखाना झाला, पण तुम्हाला एक्सपान्शन आठवलं नाही. आमच्या लोकांचे हार आठवले नाहीत. आणि आता तुम्ही परत म्हणताय की मला संधी द्या, मी अमुक करतो आणि तमुक करतो. मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने तमाम सगळ्या 55,000 सभासदांना विनंती करू इच्छितो, व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या नेत्यांच्या साक्षीने एकापेक्षा एक दिग्गज अशी माणसं या व्यासपीठावर आहेत की ज्यांनी स्वतःचे कारखाने, ज्याचं स्वतःचं राजकारण अत्यंत उंचीवरती नेऊन ठेवलेलं आहे. आपल्या कर्तृत्वानं, आपल्या विश्वासानं लोकांना बरोबर घेऊन काम केलेलं आहे. त्या सगळ्यांच्या साक्षीनं भविष्य काळातलं राजकारण, समाजकारण सुद्धा करता करता ह्या कारखान्याचं अर्थकारण तेवढंच समृद्ध करून FRP प्लस पैसे, कोजनचा फायदा, मोलॅसिस मधला जो काही एकूण फायदा आहे तो सगळ्याच्या सगळा फायदा हा सभासदांच्या हितासाठी वापरणं. आज आदरणीय चंद्रकांत दादांनी जी काही घोषणा केली की केवळ 15 रुपये नव्हे तर 10 रुपयाला अगदी क्वालिटीची 1 नंबरची साखर सुद्धा सगळ्या सभासदांना
15,000 रुपयाचा शेअर्स प्रत्येकाचा आहे, त्या सगळ्यांना द्यायचं अशा पद्धतीची काय भूमिका घेतली। त्या सगळ्या लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीने न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून काम करण्यासाठी आपण सगळे मंडळी जे काही निघालोय ते सगळेच्या सगळे काम यशस्वी करण्यासाठी आपण ताकदीने आणि शक्तीने हे निवडणूक जिंकूया। अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे, ते वातावरण उद्याच्या 3 तारखेपर्यंत म्हणजे आता एकच दिवस उरला, आजचा दिवस तरी संध्याकाळ झाली, उद्याचा दिवस संपला की 3 तारखेला फक्त कप बशी आणि कप बशीवरती शिक्का मारण्यासाठी 1 ते 25 लोकांना अतिशय ताकदीने शक्तीने यशस्वी करण्यासाठी आपण जीवाचं रान करूया, डोळ्यात तेल घालून उद्याचे 2 दिवस काम करूया अशा पद्धतीची विनंती करतो। अत्यंत चांगल्या पद्धतीने अतिशय प्रभावीपणाने या संपूर्ण महिनाभरामध्ये जे काही प्रचाराचं काम झालं त्या प्रचाराच्या कामाबरोबर ज्यांच्यापासून आम्ही सुरुवात केली त्यांचं मी मनापासून आभार मानेन, ते आदरणीय जाधव गुरुजी। या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्या पद्धतीने आम्हा सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचा एक मूलमंत्र दिला, त्या सगळ्यानंतर ज्या पद्धतीने सुरुवात झाली त्याला सगळ्याला आदरणीय संजय दादा असतील, आदरणीय राजेसाहेब असतील, दादा असतील, आदरणीय धनंजय मुंडा महाडिक साहेब असतील, या सगळ्या माणसांनी प्रचंड अशा पद्धतीने ताकद दिली, शक्ती दिली आणि कीर्ती दिली नाही। या 5-8 दिवसांमध्ये कारखानदारीतला सगळ्याच्या सगळा अनुभव राजकारण ठिकाणी, परंतु राजकारणाच्या पलीकडे सुद्धा प्रत्येक माणसाला या कारखान्यातनं किती अर्थकारण समृद्ध करता येईल याबाबतचं जे काही मार्गदर्शन केलं, त्यामुळे बिद्री कारखान्याची निवडणूक हे काय वेगळ्या उंचीवर गेली, किती चांगल्या पद्धतीनं आपण सगळेजण काम करू शकतोय याचं उत्कृष्ट उदाहरण त्यांनी सांगितलं। त्या सगळ्यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं बिद्री कारखान्याची निवडणूक आपण खूप चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन निघालोय। त्या सगळ्याच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक जिंकण्यासाठी आपण सगळेजण जीवाचं रान करूया। माणसांच्या मधलं परिवर्तनाचं वातावरण दिवसेंदिवस अतिशय वाढायला लागलंय। कालपासून परवा दिवशीपासून लोकांचे फोन येत आहेत, माणसं उत्साहानं बोलतात, ती सगळी माणसं। काल कोल्हापुरातनं मला एक फोन, मला म्हटलं साहेब परिवर्तन तर होणार आहे, फक्त एकटी साखर तेवढी देऊ नका। मी म्हटलं असं काय म्हणताय? ते म्हटलं साहेब काय होते 2च चमचे चालत नाही, 5-7 चमचे। किती छोट्या छोट्या अपेक्षा माणसांच्या आहेत। या सगळ्या अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण ताकदीने शक्तीने काम करण्यासाठी निघालेलो असताना कालपर्यंत किंबहुना आजपर्यंत कारभारावर न बोलता फक्त व्यक्तिद्वेषाचं काम करत गेले। मग कधी गुवाहाटीला गेले, मग कधी 50 खोक्यांवर गेले, कधी आणखीन कुठे गेले। आपण कुठेही जा, आपण काही करा, फक्त आमच्या मुद्द्यांचं उत्तर द्या असं म्हटलं होतं। निवडणूक संपली तरी तुम्ही उत्तर देऊ शकला नाहीत। साहेब मी या सगळ्या हजारो लोकांच्या साक्षीने सांगू इच्छितो, निवडणुकीच्या पूर्वी 10 वर्षांपूर्वी ज्यावेळेला मी आमदार झालो, तो आमदार होण्यापूर्वी 2009ला काय योगायोग आहे बघा। त्यावेळेला सुद्धा खासदार सदाशिवरावजी मंडलिक साहेबांनी 3 उमेदवार उभा केले होते। त्यांचे खासदार सदाशिवरावजी मंडलिक, आदरणीय महाडिक साहेब आणि पुढारीकरांच्या माध्यमातून ते 3 उमेदवार आपण आहोत। आदरणीय संजय दादा कागल म्हणून उभारले होते, पलीकडच्या दक्षिणमधून आदरणीय धनंजय महाडिक साहेब उभारले होते आणि मी इकडून उभा राहिलो होतो। आपण सुरुवात केली, त्यानंतर आजपर्यंत सगळ्यांचं आमचं भांडवल काय तर लोकांचा विश्वास। अरे 50 खोक्यांचं काय घेऊन बसलाय? या राज्याचा 5.5 लाख कोटीचा सगळ्याच्या सगळा संपूर्ण जो काय बॅलन्स आमचा हे आहे, अर्थसंकल्प आहे, तो सगळा अर्थसंकल्प पूर्ण करण्यासाठी या 288 मधून तुम्ही मला निवडले। एवढं चिंधीचोरपणा करायची काय गरज आहे? एवढा सगळा 5.5 लाख कोटी रुपये माझ्या ताब्यात दिल्यानंतर असले एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपलं इमान विकायची काय गरज नाही। परिस्थिती, संदर्भ या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर या राज्यामध्ये जी काय अभूतपूर्व अशा पद्धतीची परिस्थिती तयार झाली, काय अवस्था झाली। आदनमधनं साहेब कोणती लोक आम्हालाही दादा बोलतायत, त्या सगळ्या लोकांची थोडक्यात मी जराशी माहिती सांगतो आपल्याला। काय अवस्था झाली, काय परिस्थिती झाली। आम्ही सगळेजण निवडून आलो कुणाच्या विरोधात? तर याच मुश्रीफ साहेबांच्या विरोधात आम्ही निवडून आलो। आम्ही हॉटेलमध्ये सत्ता बनेना, बीजेपीची आणि सेनेची सत्ता व्हायला पाहिजे होती, झालीच नाही। 15 दिवस आम्ही हॉटेलमधनंच आम्ही टीव्ही बघतोय, तोपर्यंत घटनाक्रम काय घडला, 15 दिवसाचा महिना झाला, दोघांचं मिटेना झालं, मिटत नाही। तुम्ही हॉटेलमध्ये, तुम्ही टीव्हीवरती काय होते कुणाला कळत नाही। 1 दिवस झाली राष्ट्रपती राजवट आली। अरे आम्ही अजून गुलाल लावून घराकडे जायचं, तो पण राष्ट्रपती राजवट, ती राष्ट्रपती राजवट सुरू झाली। आता काय होणार माहित नाही। तो पण सकाळी 1 दिवस टीव्ही लावला, हॉटेलमध्येच होतो आम्ही, अजितदादा शपथ घेत आहेत, खरं काय खोटं, मागच्या वेळेचं काय पुढचं काय बघा असं म्हणायला लागलो आम्ही। तोपर्यंत अजितदादांनी शपथ घेतली। आणखीन महाराष्ट्रात गोंधळ सुरू झाला। 3 दिवसानंतर परत आणखीन सगळ्याच्या सगळा घटनाक्रम बदलला। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर परत महाविकास आघाडी सत्तेवर आली। महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर ज्या पद्धतीने सगळा घटनाक्रम झाला, एका बाजूला मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी झाले, दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजितदादा झाले, या राज्याचे पालकमंत्री बंटी साहेब झाले आणि आमचे ग्रामविकास मंत्री मुश्रीफ साहेब झाले। अहो ज्यांच्या विरोधात लढाया केल्या होत्या तेच सगळे इकडे वाटणीला आले। आम्हाला काय कळेना नेमकं काय चाललंय।
तोच घटनाक्रम पुढे होत गेला. आजपर्यंत ज्या पद्धतीने झाले, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार असेल, त्यानंतर अजितदादा याच्यामध्ये आले, ते का आले काय माहीत नाही. अजितदादा आल्यानंतर हे सन्मान्य KP साहेब वर्षभर असं म्हणत होते, गद्दार, खोके, अमुक तमुक. त्याच्यातला सगळ्यात चांगला डायलॉग त्यांचा होता, निष्ठा कशी असते, निष्ठा कशी असते, शरद पवारांचं नेतृत्व कसं असतंय. अहो त्याच दिवशी, ज्या दिवशी अजितदादांनी शपथ घेतली त्या दिवशी सकाळी हे जाऊन बुके देऊन आले आणि दादा तुमच्या एवढं भारी कोण नाही म्हणून सांगून आले. काय सांगायचं यांना. आयुष्यभर सगळ्यांशी अप्रामाणिक राहणारा, अत्यंत विश्वासघातकी, अत्यंत भ्रष्टाचारी आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जगणाऱ्या माणसांनी दुसऱ्यांची मापं काढू नयेत. दुर्दैवानं होय, मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की हे 5 वर्षाचं टेन्युअर म्हणजे राजकारणाला लागलेला काळीमाय म्हणायला पाहिजे. पूर्वीच्या काळात जळकी BA होती आमच्याकडं. पूर्वीच्या काळात EY साहेब जळकी BA होती. म्हणजे ते जळकी BA मध्ये काय झालं कळत नव्हतं. महाराष्ट्राला एक वेगळी राजकीय परंपरा आहे, इथल्या कार्यकर्त्याचं एक वेगळी ओळख आहे. आणि विशेषतः राधानगरी भुदरगडचा आमदारच नव्हे तर आमच्याकडचा एखादा छोटा मोठा ग्रामपंचायतचा सरपंच, जिल्हा परिषदेचा सदस्य हा सुद्धा अजून खूप चांगला आहे. शहरातली माणसं मी बघतोय, मुंबई पुण्यातला आमदार मी बघतोय, त्यावेळेला मला असं कधी वाटतंय अरे ही काय पैशाच्या सोडून दुसरं काय बोलतच नाहीत. पण अजून सुद्धा आमच्याकडं माणसाच्या माणुसकीला, व्यक्तिमत्वाला, आपल्या सगळ्यांच्या कर्तृत्वाला, योग्य अयोग्य गोष्टींच्या मूल्यमापनाला अतिशय महत्त्व दिले जाते. म्हणूनच आपण सगळेजण आमदार होऊ शकतोय. नाहीतर माझ्यासारखा सामान्य माणूस कधी आमदार झाला असता काय. शंकर दोंडी पाटील असतील, हरिभाऊ कडव असतील, दिनकररावजी जाधव असतील, आदरणीय अण्णा असतील, एकापेक्षा एक. अगदी KP साहेबांचं सुद्धा काही गोष्टींमध्ये कौतुक, विरोधात असू देत पण काही गोष्टींचं कौतुक केलं पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे काहीतरी संदर्भ आहेत. कुठंतरी विकाऊ व्हावं, कुठंतरी चुकीचं वागावं एवढे स्वस्तही आपल्याकडे आलेलं नाही. पण या तालुक्याच्या विकासासाठी ज्या जनतेच्या विश्वासावर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला लोकांनी दुसऱ्यांदा आमदार केलं, तो सगळाच्या सगळा विकास करण्यासाठी जे काही करायला पाहिजे त्याचा निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तेच घेण्यासाठी आपण सगळेजण निघालोय. इथं पाठीमागच्या बाजूला उपजिल्हा रुग्णालय बाबा होते 8 दिवस, कारण हे सगळ्या बिद्रीमध्ये काहीच उद्घाटन झालं नाही. 8 दिवसानंतर तानाजी सावंतांची वेळ घेऊन आपल्याला उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन करायचं आहे. पलीकडच्या बाजूला धामणी धरणाचं काम आहे, 450 कोटीचं मुन्नासाहेब आपल्याला कल्पना आहे. त्या सगळ्या कामाची सुरुवात करताना सुद्धा सत्ता बदलली असती तर कदाचित त्याचा सुद्धा फटका बसला असता. सर्फनालाचं काम त्याच परिस्थितीत आहे. MI टँक असेल, मेघोली धरण तर फुटलं. त्या धरण फुटल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी एकदम भूमिका घेतली आणि त्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांना ताकद दिली. त्यामुळे इरिगेशनचे प्रोजेक्ट, रस्त्यांचे प्रोजेक्ट, ADB प्रोजेक्ट, आता तरी जो काही एकूण सगळा नवीन भक्ती शक्ती मार्ग तयार होतोय, त्या शक्ती मार्गामध्ये सुद्धा आदमापूरच्या कोपऱ्यावरती एक नोड काढावा अशा पद्धतीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. नागपूर ते गोव्याकडे जाणारा जो काही महामार्ग आहे तो सुद्धा आता आपल्या सगळ्यांशी जोडला जाईल. एवढं काम आपण सगळेजण करायला निघालोय. हे सगळं काम जे आहे ते काम करण्यासाठी आपण सगळेजण पुढे जात असताना ज्यांना काहीच करता आलं नाही ते सगळेच्या सगळे लोक चुकीच्या पद्धतीची दिशाभूल करतायत. विधानसभेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा व्हायलाच पाहिजे. आपल्या सगळ्यांना ह्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागतील. पण बिद्रीच्या निवडणुकीत याचा काही संदर्भ नसताना ज्या पद्धतीनं पाठीमागं TV लावून देवणीला भाड्यानं आणून हे जे काही काम चाललंय, अरे कधीतरी आपलं बोला, आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. लोकांच्या मध्ये तुम्ही काम केल्यानंतर तुम्हाला कुणाचीही गरज लागणार नव्हती, पण ज्या पद्धतीने तुम्ही लोकांचा विश्वासघात केलाय, प्रचंड भ्रष्टाचार करून या बिद्रीला लुटलंय, त्या सगळ्याचा हिशोब घेण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने शक्तीने या निवडणुकीमध्ये जीवाचं रान करून उरलेल्या 2 दिवसांमध्ये कप बशी आणि कप बशीचं जे काय सूत्र आहे ते 1 ते 25 कप बशी अशा पद्धतीने काम करण्यासाठी कामाला लागूया. कुठल्याही परिस्थितीमध्ये अजिबात आळस न करता विक्रमी मताधिक्य भुदरगडमधनं झालं पाहिजे. ही जबाबदारी तुमची आणि माझी आहे एवढी विनंती करतो. व्यासपीठावरच्या नेत्यांना फक्त एवढंच सांगू इच्छितो, 5 वर्षांपूर्वींचा प्रसंग आहे. आदरणीय संजयदादा मंडलिक साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पॅनेल केलं आणि आम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने पॅनेल केलं त्या पॅनेल केल्यानंतर आदरणीय चंद्रकांत दादा असतील, धनंजय माडिक साहेब असतील, आदरणीय समरजित सिंग घाडगे साहेब असतील, भारतीय जनता पक्षाची सगळीच्या सगळी टीम पलीकडच्या बाजूला होती. आदरणीय EY पाटील साहेबांच्या सारखं नेतृत्व राधानगरी तालुक्याचं हे पलीकडच्या बाजूला होतं. ते सगळेच्या सगळे लोक आज आम्ही सगळेजण खोराटे साहेबांच्या पासून ते सगळेच्या सगळे लोक आज आपण सगळेजण एकसंघ होऊन ही निवडणूक लढतोय. त्यामुळे आपल्या सगळ्यांचा विजय निश्चित आहे. त्या सगळ्यांबरोबर आदनामधनं कधीतरी EY साहेब मला विचारतात की अहो भुदरगडची काय जरा काय परिस्थिती आहे, 5 नंबरचं काय, 6 नंबरचं काय. व्यासपीठावर बसलेली सगळी माणसं जर बघितली तर इथं जयवंत चोरगे बसलेत, मागच्या वेळी आमच्याबरोबर नव्हते. RG पाटील साहेबांच्या बरोबर अशोकरावजी भांदेकर साहेब आहेत, ते मागच्या वेळेला आमच्याबरोबर नव्हते. इथं बसलेले TS देसाईंच्या पासून तात्या सुद्धा आम्हाला दाद देत नव्हते. अशी अनेक माणसं, गाव घेतलं, BD भोपळे उमेदवार आहेत,
पण ते उमेदवार सुद्धा पलीकडे होते, BS कापडे पलीकडे होते, शरद रावनिंबाळे पलीकडे होते. आता 5 वर्षांमध्ये इतकी डेव्हलपमेंट झाली, सभासदांच्याच नव्हे तर प्रत्येक गावागावातलं नेतृत्व आमच्याबरोबर आलं. त्यामुळे 5-6 नंबरमधनंच नव्हे तर भुदरगडमधनं या पॅनेलचं प्रचंड मताधिक्य देण्याची जबाबदारी तमाम आपल्या सगळ्यांची आहे आणि ती पूर्ण करूया आणि हे निवडणूक यशस्वी करूया एवढेच विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. आपल्या मनोगतानंतर आभार मानण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख माननीय संग्रामसिंह सावंत यांना मी विनंती करतो, उपस्थित सर्वांचा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करावे. संग्रामसिंह सावंत. श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिद्री च्या प्रचाराच्या निमित्तानं